हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहे मदर्स रेसिपीची चिकन बिर्याणी। इझी आहे खूप बनवायला। इथे मी भात शिजायला ठेवून दिला आहे, पाणी उकळायला ठेवलेलं, त्यामध्ये 1 चम्मच तेल आणि थोडं मीठ पण टाकून घेतलं आहे। यामध्ये खडे मसाले तुम्ही वापर करू शकतात, पण मी खडे मसाल्यांचा वापर नाही केला आहे इथे। आणि हा तांदूळ बासमती तांदूळ आहे, तो आपण 80% शिजवून घेतला आहे। 20% तर आपण जेव्हा बिर्याणीला दम देणार तेव्हा शिजला जातो। आणि हे बघा किती मोकळा मोकळा तांदूळ आपल्याला असं शिजवून घ्यायचा आहे। आणि ह्याच्यामध्ये थोडं ऑइल टाकलं ना तर असाच मोकळा मोकळा तांदूळ शिजला जातो। आता आपण हे बाजूला ठेवूया आणि हे मदर्स रेसिपीचं चिकन बिर्याणी पॅकेट ओपन करूया। या पॅकेटमध्ये ही घट्ट असा मसाला आहे, म्हणजे चटणी आहे। कारण काही पॅकेटांमध्ये बिर्याणीच्या पावडर मसालेसुद्धा असतात आणि ते मिक्स करायचे असतात आपल्याला दहीसोबत, पण इथे घट्ट अशी लसूणची जशी चटणी असते ना तसा मसाला दिला आहे। त्यामध्ये आपल्याला दही मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी 3 चम्मच दही ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेते आणि 1 वाटी पाणी टाकलं आहे। आता आपण हे नीट मिक्स करून घेऊया। आता यामध्ये मी हे चिकन टाकते आहे। हे अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त चिकन आहे। तर आपण आता हे चिकन ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता आम्हाला तिखट जास्त आवडतो म्हणून मी घरगुती मसाला वापरते आहे 1 चम्मच आणि हे परत एकदा मिक्स करून घेऊया। आता गॅसवरती हे आपण ठेवून देऊया, एवढंच आपल्याला करायचं आहे। आता आपल्याला हे 20 मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि हे मी झाकून शिजवून घेणार आहे आणि 20 मिनटानंतर आपण यावरती भाताची लेयर करून घेणार आहे। तर आता 20 मिनटं झाले आहे आणि चिकन मस्तपैकी शिजलं आहे। आता आपण यावर भाताची लेयर करून घेऊया। मी 2 लेयरच करणार आहे, 1 चिकन आणि वरती भाताची लेयर। आणि त्यानंतर आपल्याला परत झाकून हे 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। तर इथे मी फूड कलर टाकून घेतला आहे, वरसून कोथिंबीर टाकून घेते आहे बारीक चिरलेली। तळलेला कांदा आणि पुदिनासुद्धा वापरू शकतात, पण मी नाही वापरत आहे। आणि हे आता मी 10 मिनटासाठी परत गॅसची फ्लेम स्लो करून शिजवून घेतला आहे। तर बिर्याणी बनून तयार झाली आहे आणि ही मी अगोदर पण एकदा ट्राय केलेली। सुहानाचं पण मी बिर्याणी ट्राय केलेली, पण ती मला काही एवढी आवडली नाही। आणि मदर्सची मी अगोदर पण एकदा बिर्याणी बनवलेली आणि खूप टेस्टी लागलेली, म्हणून मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली। झटपट बनते आणि मस्त एकदम टेस्टी बनते। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा।